आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा. असतील तर ह्या भाजपवाल्याला आपल्या दारात येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं मत मागायचा अधिकार आहे का? घ्या गुजरातमधून मत मग तुम्ही महाराष्ट्र विधानसभेसाठी. तुम्ही काळजी फक्त गुजरातच्या शेतकऱ्याची, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय तुमचं गोड मारलंय? नाही नाही, अजिबात लक्ष नाही. यांनी हे गुजरातचे लोक आहेत. परवा सोपल साहेबांनी एक वाक्य वापरलं सभेत, राजा व्यापारी तो प्रजा भिकारी. हे गुजरातचे दोन व्यापारी या देशावर राज्यावर राज्य करतात आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला ह्यांनी भिकारी म्हणजे देशोधडीला लावण्याचं काम केलंय. अशा लोकांना परत आपल्या राज्याची सत्ता द्यायची का, ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत तसं, कांदा असू द्या, दूध असू द्या, सोयाबीन असू द्या. ह्या 10 वर्षात ह्या भाजपच्या सरकारनं उद्योगपतीची 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली. 1 रुपयाची कर्जमाफी केली का शेतकऱ्याची? का केली नाही? उद्योगपती आत्महत्या करायला, ते उद्योगपती जरा त्यांना अडचण आली म्हणून आत्महत्या. इथं शेतकरी आत्महत्या करतो पण शेतकऱ्याची काळजी नाही. यांना काळजी कोणाची? उद्योगपतीची. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की राज्य कुणाच्या हातात द्यायचं. आपण इथं बेरोजगार तरुण आहेत. आपल्या देशात जर कलेक्टर व्हायचं असेल तर परीक्षा फीस 100 रुपये आणि आपल्या राज्यात जर तलाट्याचा फॉर्म भरायचा असेल तर किती फीस आहे? 1000 रुपये. कलेक्टर मोठा का हा तलाठी मोठा? नाही नाही, मग 1000 रुपये फीस कशासाठी? कारण काय होते, कलेक्टरची परीक्षेला बसणारे ठराविक लोक असतात आणि सर्वसामान्य प्रत्येक युवक, लाखो करोडो युवक हे तलाठ्याची परीक्षा देतात. ग्रामसेवक असेल, बाकीच्या ज्या पोलीस भरती असेल. यांनी खाजगी कंपनीला कंत्राट दिलं, प्रत्येक बेरोजगार तरुणाकडनं 1000 रुपये गोळा केले आणि त्या कंपन्याची भरती केली. आणि ज्यावेळेस आम्ही विधानसभेत विचारलं त्यावेळेस उपमुख्यमंत्री काय म्हणतात, विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही 1000 रुपये फीस केली. ह्यांना आपला सिरियसनेस 20 तारखेला बटन दाबूनच दाखवायचा आहे. सिरियसनेस आम्ही किती सिरियस आहोत तुमच्या बाबतीत. ह्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आपला सिरियसनेस किती आहे ह्यांना कळणार नाही. बरं, मला अजून एक विचारायचं आहे, ह्या ज्या 2-2.5 वर्षात परीक्षा झाल्या, अशी एक परीक्षा सांगा त्याचा पेपर फुटला नाही. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटलाय. ह्याची चौकशी झाली का? म्हणजे जे सर्वसामान्य लेकरं, गोरगरिबाची लेकरं दिवस रात्र अभ्यास करतात, त्यांचं सिलेक्शन होत नाही आणि कुठल्या तरी खाजगी कंपनीला कंत्राट द्यायचं, त्या कंपनीला कोणाकडून तर पैसे घ्यायचे आणि पेपर फोडायचे, अशी लोक नोकरीत लागतात. मग अशा लोकांना ज्या नाहीत, एक तर तेल आयात केलं, लाखो टन तेल आयात केलं. बरं, तेल आयात केलं ते केलं, आपण समजू ते माणसाला खायला लागतंय, त्यामुळं महागाई कमी होईल, 1,500चा डबा 1000 रुपयावर होईल अशी अपेक्षा होती आपल्याला. पण 1,500चा तेलाचा डबा कितीवर गेला? 2200वर गेला. हां, म्हणजे ती बी तेलाचा भाव बी कमी झाला नाही ह्याने आयात बी केलं तरी. पण ह्याच्यापेक्षा महत्वाचं DOC म्हणजे सोयाबीनची पेंड ही आणि आयात केली. ही माणसाला खायला लागते का? ही कोणाला लागते खायला? कोंबड्याला खायला लागते. मग ज्या भाजपवाल्याला माणसापेक्षा, शेतकऱ्यापेक्षा कोंबड्याची जास्त काळजी असेल, त्या लोकांना आपल्या दारात येऊन शेतकऱ्याचं मत मागायचा अधिकार आहे का? आहे का अधिकार त्यांना शेतकऱ्याचं मत मागायचा? त्यांनी मत कुणाला मागावी? कोंबड्याला. म्हणजे ते कोंबड्या काय मतदान ते म्हणत नसतात आयात करा, त्यांना काय असतंय बिचार मुख्य जनावराला. मला सांगायचंय की पोल्ट्रीचे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, मोठे मोठे पोल्ट्री फार्मचे उद्योजक आहेत, ह्यांच्या दबावाला बळी पडून ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सोयाबीनची पेंड आयात केली. त्याच्यामुळं आपलं सोयाबीन 9,000चं 4,000वर आलं. हा एक विषय झाला. दुसरा विषय, दूध असेल आपल्या गावात बऱ्यापैकी, दूध उत्पादक देवळालीत बऱ्यापैकी दूध आहे. ज्यावेळेस सुग्रासचा भाव 1100 रुपये, सुग्रासचा 1100 रुपयाला पोतं मिळायचं, तेव्हा दुधाचा भाव काय होता? 34 रुपये, 35 रुपये. आज सुग्रासचं पोतं 1700-1800वर गेले आणि आता भाव काय? 22 रुपये. पाण्याची बाटली
20 रुपयाला आणि दूध 22 रुपयाला. मग दुधाचे भाव का कमी झाले? ज्या प्रमाणात त्या पशुखाद्याचे भाव वाढले त्याच प्रमाणात दुधाचे भाव वाढणं अपेक्षित होतं ना. वाढले का? नाहीत वाढले. ह्याच्या मागे काय? परत ह्या भाजप सरकारचं धोरण. ह्याने दुधाची बुकटी आयात केली. दुधाची बुकटी आयात केली. त्याचबरोबरीनं आज आपल्या राज्यात जे दूध संघ, खाजगी दूध संघ खरेदी करतात, ह्या खाजगी दूध संघावर ह्या राज्य सरकारचं नियंत्रण नाही. हेच दूध संघ आपल्या बाजूच्या राज्यात आपण गेलो. मी विधानसभेत स्वतः हा विषय मांडला होता. हे सगळं चार्ट दाखवला होता. बाजूच्या राज्यात हेच दूध संघ 30 रुपये, 34 रुपये, 35 रुपये भाव देतात, पण महाराष्ट्रात देत नाहीत. का? कारण ह्या राज्य सरकारचं त्याच्यावर नियंत्रण नाही आणि हे खाजगी दूध संघाचेच काही मालक राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना नफा मिळावा, जास्तीचा नफा मिळावा म्हणून हे दुधाचे दर वाढवत नाहीत. आपली दुधाची शिखर संस्था महानंद डेअरी मुंबईची, ही सुद्धा ह्यांनी अमूलवाल्याला विकून टाकली. विकली ती विकली, त्याला वर पैसे दिलेत. त्यांच्याकडे घ्यायची तर लांबच, त्याला पैसे दिलेत. आज पण मी जबाबदारीने सांगतो, आज पण महाराष्ट्रात जवळपास 30% दूध भेसळीचे येते. 30% दूध भेसळीचं. हे सरकार हे भेसळ रोखण्यासाठी काम करते का? नाही करत. भेसळ झाल्यानं काय होतंय? खवा भेसळीचा आहे, दूध भेसळीचं आहे. भेसळ झाल्यानं सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला धोका तर आहेच. कॅन्सर सारखे रोग उद्भवतात, त्यांनी सांगितलं. परंतु त्याचबरोबरीने जर ह्यांनी भेसळ रोखली तर शेतकऱ्याच्या दुधाला 2 पैसे जागा मिळतील का नाही? बरं, यांनी मागं हमी भावाची घोषणा केली, 34 रुपये हमी भाव. कशाला? 3, 5, 8, 5ला. मला सांगा, जे जनावर गाय असेल किंवा म्हैस असेल, जेव्हा आटायच्या स्थितीला आली तेव्हाच 3, 5, 8, 5 लागते ना पाठ व्हायच्या टायमाला. का असं लागते? मग अशा काहीतरी अटी निकष लावायचे. आपल्या राज्यात एक नीती अशी आहे 2014 पासून राज्याच्या राजकारणात आलेली. त्यांना शेतकरी दिसला की शेतकऱ्याला कसं अटी निकष, कुठेतरी खुट्या कशा मारायच्या ही ह्या माणसाला माहीत आहे. ह्यांनी अशा अटी निकष लावले की त्यात कसं होतं, 1 पॉईंट वाढला की 10 पैसे वाढ आणि 1 पॉईंट कमी झाला की 1 रुपया कमी. हे अन्याय नाही का? किती लोकांना 34 रुपये भाव मिळाला? मिळतो का कोणाला? मग त्याच्याही पुढं ह्याने म्हणले की आम्ही दुधाला अनुदान देऊ. मला देवळालीतल्या शेतकऱ्यांना विचारायचं, किती लोकांना, किती दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं कोणाला? नुसतीच घोषणा. 1 रुपयाचं अनुदान मिळालं का? नुसतं कागद गोळा करायची, केवायसी करायची, झेरॉक्स काढायची, नुसतीच कागद गोळा करायची. ह्या सरकारमध्ये फक्त त्या झेरॉक्सवाल्याची भरती आहे बघा. दर कसलं बी आलं की कागद काढा, ते तलाट्याला फॉर्म भरून द्या, ती केवायसी करा, त्या CSC सेंटरवाल्याकडे जावा, हीच काम आहे. ह्या सरकारमध्ये सगळ्यात चांगलं जर कोणाचं झालं असेल तर त्या CSC सेंटरवाल्याचं एक झालं आणि त्या झेरॉक्सवाल्याचं एक झालं. शेतकऱ्याच्या हातात तर भोपळाच आहे. हातावर काहीच नाही, पण कागदानं ती पिशवी घेऊन इकडून तिकडून फिरायचं. ह्याची केवायसी झाली का, त्याची केवायसी नाही का, परत अकाउंट होल्ड करायचं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सरकारनं जाणीवपूर्वक, दर कुठलं बी आलं की अनुदान खाते नंबर द्या. तुमच्याकडे डाटा एकदा दिला ना, खाते नंबर दिला ना, आपण दरवेळेस काय द्यायची गरज आहे? शेतकऱ्याला कुठंतरी गुंतवून ठेवायचं आणि त्याला चक्रा मारायला लावायच्या. हे या सरकारमध्ये काय बसल्या लोकांचं धोरण आहे. दुधाचं अनुदान दिलं नाही. कांदा आहे का आपल्या गावात? असेल की, पण काही लोकांचं. ह्या 5 वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्याचं ह्या भाजप सरकारच्या धोरणामुळं लाखो रुपये नुकसान झाले. यांनी काय केलं? कांद्याला असा भाव थोडा मिळायला म्हणलं की लगेच निर्यात बंदी लागू करायची. मागच्या वर्षी यांनी निर्यात बंदी उठवली. कुठल्या कांद्याची उठवली? पांढरा कांदा महाराष्ट्रात आहे का? कुठं आहे? गुजरातला. मग ज्या भाजप सरकारला महाराष्ट्रातल्या आणि गुजरातल्या शेतकऱ्यांमध्ये जर भेदभाव करत, विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.